नमस्कार मित्रांनो, मी परीक्षित पवार. मी प्युअर गावरान पोल्ट्री फार्म करत असतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे 50 कोंबड्या असतील, 100 कोंबड्या असतील. जेव्हा त्यांच्याकडे अंडेच असतात, अंड्यांमधून पिल्लं काढायची गरज येते, तेव्हा एवढ्या कोंबड्या बसवायला परवडत नाही. तर सपोज काहींना 200 अंडे ठेवायचे, 300 अंडे ठेवायचे, तर या कंडिशनमध्ये काय करावं लागतं मित्रांनो, आपल्याला इन्क्युबेटर बनवावं लागतं किंवा इन्क्युबेटर विकत घ्यावं लागतं आणि त्याच्यातून अंडे पिल्लं काढावे लागत असतात. मग तेव्हा आपण बघू तेव्हा किती टेम्परेचर लागतं, काय मॅनेजमेंट लागतं. जेव्हा आपण अंडे ठेवतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही इन्क्युबेशन पिरियड आहे किंवा इन्क्युबेशन टाइम आहे, जेव्हा आपण अंडे ठेवू त्याच्यानंतर 21 दिवसानंतर आपले पिल्लं निघत असतात मित्रांनो. किती दिवसानंतर? 21 दिवसानंतर आपले पिल्लं निघत असतात. ते पिल्लं 21 दिवसानंतर निघतात. परंतु बघा, जी गावरान कोंबडी असते ती अंडे घोळत असते. मग ते अंडे किती दिवस घोळत असते? ती कोंबडी असते 18 दिवस अंडे घोळत असते आणि 3 दिवस ते अंडे स्टेबल होतात. मग जेव्हा काही लोकांकडे डायरेक्ट ऑटोमॅटिक इन्क्युबेटर असतं, ऑटोमॅटिक इन्क्युबेटरमध्ये डायरेक्ट सेट केलं का ती 18 दिवसपर्यंत चालू राहतात. त्या नंतर मग आपल्याला ट्रेमध्ये ती शिफ्ट करावं लागतं. परंतु जर काही लोकांकडे सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर असतं, मग काय करावं लागतं, जे पहिले 18 दिवस असते त्यांना अंडे रोटेट करावे लागतात. सकाळी एक बाजू असेल, मग दुसरी बाजू संध्याकाळी बाजू, म्हणजे दिवसातून 2 वेळेस त्यांना अंडे रोटेट करावे लागतात. पुढचा प्रश्न येतो मित्रांनो, टेम्परेचर. जेव्हा आपण इन्क्युबेटरमध्ये टेम्परेचर सेट करत असतो तेव्हा किती टेम्परेचर सेट केले गेलं पाहिजे? जेव्हा इन्क्युबेटरमध्ये टेम्परेचर सेट करतो तेव्हा 37.2 डिग्री सेल्सिअस ते 37.7 डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. हे टेम्परेचर एवढंच का ठेवतो मित्रांनो, जेव्हा कोंबडी अंड्याखाली बसते, अंड्यावरती बसते, तेव्हा कोंबडी ज्या प्रमाणात टेम्परेचर येते त्याच प्रमाणात टेम्परेचर आपण इन्क्युबेटरमध्ये सेट करावं लागतं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो आपला ह्युमिडिटी. तर ह्युमिडिटी किती पाहिजे? जर जे काही पहिले 18 दिवस आहे आपण अंडे रोटेट करत असतो 18 दिवस, तर पहिल्या 18 दिवसासाठी 60 ते 65% पर्यंत ह्युमिडिटी मेंटेन असली पाहिजे. आणि जेव्हा आपण रोटेशन स्टॉप करतो शेवटच्या 3 दिवसांसाठी, तेव्हा जे काही ह्युमिडिटी असते, ह्युमिडिटी 70 ते 75 डिग्री सेल्सिअस पर्यंत 75% असायला पाहिजे. 75 पर्यंत असायला पाहिजे शेवटच्या लास्ट 3 दिवसांसाठी. मग जेव्हा आपल्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतात तेव्हा आपल्याला ब्रुडिंगला टाकायचं असतं. मग ब्रुडिंगची पूर्ण प्रोसेस काय आहे ते मी आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये टाकलेली, कशी पाहिजे, कशी ब्रुडिंग करायची, काय करायचं ते पूर्ण टाकलेलं आहे. तुम्ही तिथं युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर बघू आपण ब्रुडिंगला टेम्परेचर किती लागतं. तर जो काही पहिला आठवडा असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो ब्रुडिंगसाठी. तर पहिल्या आठवड्यामध्ये जे काही पिल्लं असतात आपले, तर पिल्लांसाठी ब्रुडिंग असते मित्रांनो 33 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला ब्रुडिंगमध्ये टेम्परेचर ठेवावं लागतं पहिल्या आठवड्यासाठी. मग जेव्हा आपण पहिला आठवडा संपतो, लास्ट आठवडा येतो, मग सेकंड आठवड्यामध्ये काय करावं लागतं मित्रांनो, तर सेकंड जो आठवडा असतो त्याच्यात 31 डिग्री सेल्सिअस ते 33 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करावं लागतं. मग सगळ्यांना माहिती असेल, पहिल्या आठवड्यात आपण लास्ट आठवड्यात असतो, दुसऱ्या आठवड्यात आपण गंभरा देतो. जेव्हा गंभरा दिल्यानंतर दुसरा आठवडा आपला संपून जातो. जेव्हा तिसरा आठवडा देतो आपण, तेव्हा तिसऱ्या आठवड्यात आपल्याला 21 ते 31 डिग्री एवढं टेम्परेचर मेंटेन करावं लागत असतं. एवढं टेम्परेचर मेंटेन झाल्यानंतर आपण त्याला परत लास्ट बूस्टर ही लस देत असतो. त्याच्यानंतर आपण हळूहळू त्यांना रूम टेम्परेचरला सोडत असतो. मग मिनिमम त्यांना 24 डिग्री पर्यंत टेम्परेचर असेल तरी चालते रूम टेम्परेचर, आणि मॅक्झिमम आपल्याला 29 पाहिजे असतं. एवढं टेम्परेचर मेंटेन झालं तर आपला पक्षी हेल्दी राहू शकतो. असंच तुम्हाला नवनवीन माहिती जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि जे काही शेतकरी बांधव असतील किंवा युवक असतील जे कुक्कुट पालन करू इच्छितात त्यांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.